आज सकाळपासून आपण पाहत आहात सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये चुकीच्या पद्धतीनं माझी बदनामी चालू आहे। कारण विस्थापित कुटुंबातून मी पुढे आलेलो आहे। मला आत्तापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। मी एका विस्थापित कुटुंबातून पुढे आलेलो आहे। राजकारणामध्ये काम करत असताना दोषपूर्ण राजकारण कधीच केले नाही, परंतु आज सकाळपासून जे सुरू आहे ते मला राजकारणामध्ये बदनाम करण्याचा डाव आहे। त्यातच आज सायंकाळी माझं ऑफिस फोडण्यात आलं, परंतु असल्या कारस्थानांना मी कधीच खचून जाणार नाही। राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जे माझं काम आहे ते मी यापुढे देखील सुरू ठेवेल। माझी बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना नम्रतेची विनंती आहे, ज्यावेळेस आपलं जाळपोळ झाली बीडमध्ये त्यावेळेस देखील माझं ऑफिस मराठा बांधवांनी फोडलेलं नसून राजकीय बांधवांनी युवक पाठवून ऑफिस जाळलं। त्याच पद्धतीनं आज ते परत तेच करत आहेत, पण माझं त्यांना देखील आव्हान आहे, असल्या ह्यांना मी कधी घाबरणार नाही। तुम्ही जे करतायत त्याला मी योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल। एवढंच या प्रसंगी मी जे कोणी कारस्थान करत आहेत त्यांना मी आव्हान करतोय, कारण की पंकजाताई मुंडे या बिलकुल यामध्ये कुठलंही कारस्थान करत नाहीत, पण त्यांच्या आड पडून काही राजकीय मंडळी यामध्ये याचा वापर करून हे सर्व प्रकार घडून आणत आहे। त्यामुळे योग्य वेळी मी प्रेसच्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला लवकरच खुलासा करेन। एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।